नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आर-टी-एम नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021 साठी रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिक. आजच्या टॉपिकमध्ये आपण सॅम्पलिंग आणि सॅम्पलिंग टेक्निक्स किंवा टाइप्स बघणार आहोत सॅम्पलिंगचे कसे आहेत. आर-टी-एम नागपूर युनिव्हर्सिटी पेट एक्झामचे रजिस्ट्रेशन अजून सुरू आहेत. मे मध्ये ही एक्झाम होणार आहे. यासाठी लवकर प्रिपरेशन चालू व्हावी म्हणून आजपासून आपण रिसर्च मेथॉडॉलॉजी या टॉपिक वरती व्हिडिओ सिरीज चालू करतो आहे. खास नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021 साठी. तसेच आर-एम-टी नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021 साठी प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंटसाठी एक खास गोष्ट आमच्याकडे आहे ती म्हणजे टेस्ट सिरीज. आपण बघितलं आहे की एक्झाम पॅटर्न कसा आहे. ए आणि बी सेक्शन त्याच्यामध्ये असणार आहे. बी सेक्शन जो असणार आहे तो तुमच्या सब्जेक्टशी रिलेटेड असणार आहे आणि ए सेक्शन जो आहे त्यामध्ये जनरल ऍप्टिट्यूड आणि रिसर्च मेथॉडॉलॉजी या टॉपिक वरती 50 क्वेश्चन असणार आहे. त्यापैकी 40 क्वेश्चन हे रिसर्च मेथॉडॉलॉजीवर असणार आहेत. त्या एक्झाम पॅटर्न प्रमाणेच ही टेस्ट सिरीज प्लॅन केलेली आहे किंवा तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कारण 5 टेस्ट जे आहेत ते तुम्हाला जनरल ऍप्टिट्यूड वर मिळणार आहेत आणि फुल सिलेबस टेस्ट ऑन रिसर्च मेथॉडॉलॉजी अशा 10 टेस्ट तुम्हाला त्या मिळणार आहेत. टोटल 15 टेस्ट या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहेत. प्रत्येक टेस्ट मध्ये 40 क्वेश्चन असणार आहेत. नोट्स दिल्या जाणार आहेत तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये फुल सिलेबसच्या, ज्या तुम्हाला उपयोगी येणार आहेत या एक्झामच्या वेळेस. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि त्याची फीस फक्त 499 रुपये आहे. लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या नागपूर युनिव्हर्सिटी तुम्ही तयार व्हाल आणि येणाऱ्या मे मध्ये ही एक्झाम आहे आणि या एक्झाम मध्ये तुम्ही यश मिळवाल यासाठी ही टेस्ट सिरीज तुम्हाला हेल्प करणार आहे. लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा. सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय सॅम्पलिंग म्हणजे नमुना पद्धती. Sampling is a process used in a statistical analysis in which predetermined number of observations are taken from a larger population. The methodology used to sample from a larger population depends on the type of analysis being performed, but it may include simple random sampling or systematic sampling. सॅम्पलिंग ही सांख्यिकीय विश्लेषणामध्ये वापरली जाणारी प्रक्रिया आहे. सॅम्पलिंग कशासाठी वापरतात? आपल्याला एखादा नमुना सॅम्पलिंग पद्धती म्हणजे त्याच्या नावातच आहे की नमुना घेणे. मोठ्या लोकसंख्येतून एक नमुना घ्यायचा, त्याचं निरीक्षण करायचं आणि त्यानंतर त्याच्यावरून जे काय ऑब्झर्वेशन निघेल ते आपल्या संशोधनाचं निष्कर्ष असतो असं आपण म्हणू शकतो. तर मराठीमध्ये याचं मीनिंग काय आहे? सॅम्पलिंग ही सांख्यिकीय विश्लेषणामध्ये वापरली जाणारी प्रक्रिया आहे ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोकांकडून पूर्वनिर्धारित निरीक्षणे घेतली जातात. मोठ्या लोकसंख्येच्या नमुन्यासाठी वापरली जाणारी पद्धत विश्लेषणाच्या प्रकारावर अवलंबून असते, परंतु यात सोपी यादृच्छिक नमुने किंवा पद्धतशीर नमुने समाविष्ट असू शकतात. म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत सॅम्पलिंगचे. हे सॅम्पलिंगचे प्रकार देखील आपण बघूयात. पण सॅम्पलिंग म्हणजे थोडक्यात काय म्हणू शकतो आपण की अभ्यास करता संशोधन करताना शीतावरून भाताची परीक्षा करतो असं आपण म्हणतो. तसंच ज्या मोठ्या लोकसंख्येतून एखाद दोन सॅम्पल्स निवडून त्याच्यावर ऑब्झर्वेशन करून आपला निष्कर्ष काढला जातो, निरीक्षण केलं जातं, लोकांचं निरीक्षण केलं जातं आणि त्यावरून मग संशोधनाचा निष्कर्ष निघतो. त्याला आपण सॅम्पलिंग असं म्हणू शकतो. सॅम्पलिंगचे टाईप्स कुठले कुठले आहेत आपण बघूया. मेथड्स ऑफ सॅम्पलिंग नमुना पद्धती बघूयात आता आपण. मेथड्स ऑफ सॅम्पलिंगमध्ये दोन मुख्य पद्धती आहेत, त्या म्हणजे प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड्स संभाव्यता नमुना पद्धती अँड नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड्स म्हणजे असंभाव्यता नमुना पद्धती. त्यातलं सुरुवातीला बघूया आपण प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड्स आणि त्यामध्ये पहिला प्रकार आहे सिम्पल रँडम सॅम्पलिंग म्हणजे सोपी यादृच्छिक नमुने. ती कशी निवडली जातात किंवा ते कशाला म्हटलं जातं बघूया. In this case, each individual is chosen entirely by chance and each member of the population has an equal chance or probability of being selected. या प्रकरणात प्रत्येक व्यक्तीची निवड संपूर्ण योगाने केली जाते आणि लोकसंख्येच्या प्रत्येक सदस्याची निवड होण्याची समान संधी किंवा संभाव्यता असते. एक एक प्रकारामध्ये की नोट्सद्वारे आपण बघूया की कसं ओळखलं जायचं हे कोणत्या पद्धतीचं सॅम्पलिंग आहे. यामध्ये की नोट्स काय असणार आहे की योगाने केली जाते आणि लोकांच्या प्रत्येक सदस्यांची निवड होण्याचे इक्वल चान्सेस असतात सिम्पल रँडम सॅम्पलिंग म्हणजे सोपी यादृच्छिक नमुन्यामध्ये. पुढचा प्रकार बघूया सिस्टमॅटिक सॅम्पलिंग पद्धतशीर नमुना. इंडिव्हिज्युअल्स आर सिलेक्टेड ॲट रेग्युलर इंटरवल्स फ्रॉम द सॅम्पलिंग फ्रेम. द इंटरवल्स आर चूजन टू इन्श्योर अन ॲडिक्वेट सॅम्पल साईज. इफ यू नीड अ सिम्पल साईज and from population size x, you should select every nth individual for the sample. For example, if you wanted a sample size of 100 from a population of 1000, select every 1000 divided by 100 is equal to 10th member of the sampling frame.
म्हणजे नमुना फ्रेममधून नियमित अंतराने व्यक्तीची निवड केली जाते. सिस्टमॅटिक सॅम्पलिंग कशी असणार आहे, तर कालांतराने पुरेसा नमुना आकार सुनिश्चित करण्यासाठी निवडले जातात. सिस्टमॅटिक सॅम्पलिंगमध्ये आपल्याला जर एक्स आकाराच्या लोकसंख्येमधून नमुना हवा असेल, म्हणजे आपल्याला 1,000 लोकांचं निरीक्षण करायचं असेल, तर तेवढं आपल्याला शक्य नाही किंवा ते खूप कॉस्टली जाईल. अशा वेळेस आपण काय करणार की 1,000 मधून फक्त 100 लोकांचा अभ्यास घेणार किंवा 100 लोकांचा नमुना घेणार आपण अभ्यास करण्यासाठी. आणि 100 लोकांमध्ये देखील प्रत्येक 10व्या सदस्याची निवड करायची, जेणेकरून आपल्याला त्यातून नवीन म्हणजे सॅम्पल्स निवडल्याचं कळेल आपल्याला की आपल्याला यातून कुठलं म्हणजे 1,000 व्यक्तींमध्ये किती लोक आहेत जे सेम प्रकारे वागतात किंवा सेम निष्कर्ष आपल्याला देत आहेत. अशा प्रकारची निवड आपण सिस्टमॅटिक सॅम्पलिंगमध्ये करतो. तिसरा प्रकार आहे स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग म्हणजे स्तरीकृत नमुना. In this method, the population is first divided into subgroups who all share similar characteristics. It is used when we might reasonably expect the measurement of interest to vary between the different subgroups and we want to ensure रिप्रेझेंटेशन फ्रॉम ऑल सबग्रुप्स. या पद्धतीत लोकसंख्या प्रथम उपसमूहामध्ये विभागली जाते. सब कॅटेगरीमध्ये ग्रुप्समध्ये त्याला डिवाईड केलं जातं, जी सर्वसामान्य वैशिष्ट्ये सामायिक करतात. म्हणजे ज्यांची जवळजवळ वैशिष्ट्ये जी आहेत ती समान आहेत अशा लोकांचे सबग्रुप किंवा उपसमूह केले जातात एकूण लोकसंख्येपैकी. जेव्हा आम्ही व्याज मोजण्यासाठी भिन्न उपसमूहामध्ये फरक करण्याची अपेक्षा करू शकतो, तेव्हा आम्ही हे वापरतो आणि आम्ही सर्व उपसमूहाचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करतो. स्तरीकृत नमुना कधी करू शकतो आपण, यांनी असं उदाहरण देऊ शकतो आपण की इंटरेस्ट जो असतो व्याज मोजण्यासाठी, त्यावेळेस वेगवेगळे गट पडलेले असतात, ते मोजताना त्याचे सबग्रुप्स केलेले असतात, त्यावरून जो निष्कर्ष निघतो तो या प्रकारच्या नमुना पद्धतीमधून या सॅम्पलिंग्समधून निवडला जातो. चौथा प्रकार आहे क्लस्टर सॅम्पलिंग. क्लस्टर्ड नमुना. In a clustered sample, subgroups of the population are used as sampling unit rather than individuals. The population is divided into subgroups known as clusters, which are randomly selected to be included in study. क्लस्टर केलेल्या नमुन्यात लोकसंख्येच्या उपसमूहाचा उपयोग व्यक्तीपेक्षा नमुना एकक म्हणून केला जातो. लोकसंख्या उपसमूहामध्ये विभागली गेली आहे, ज्याला क्लस्टर म्हणून ओळखले जाते, जे अभ्यासामध्ये समाविष्ट होण्यासाठी यादृच्छिकपणे निवड केलेले असतात. क्लस्टर नमुना म्हणजे काय म्हणू शकतो आपण, जे उपसमूह आहे त्यातील एक व्यक्तींचा नमुना आपण एक एक म्हणून घेतो. उपसमूहामध्ये विभागलेली लोकसंख्या आहे त्यातून एक निवड, त्यालाच आपण क्लस्टर म्हणू शकतो. म्हणजे एका व्यक्तीचाच अभ्यास करायचा, जरी सबग्रुप पडले असतील तर त्या सबग्रुपमधल्या एकाच व्यक्तीचा अभ्यास करायचा, त्याला क्लस्टर नमुना असं आपण म्हणू शकतो. प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड्स बघितलं. आता बघूया नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग म्हणजे संभाव्यता नसलेल्या सॅम्पलिंग पद्धती किंवा असंभाव्यता सॅम्पलिंग पद्धती. त्यातील पहिला प्रकार आहे कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग म्हणजे सुविधा नमुना. कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग इज perhaps the easiest method of sampling because participants are selected based on availability and willingness to take part. सोयीस्कर नमुने आपल्या वर्डवरूनच आपल्याला लक्षात येईल की कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग म्हणजे काय, आपल्याला योग्य आणि आपल्याला हवे असलेल्या व्यक्ती किंवा हवे असलेले नमुने आपण यामध्ये घेऊ शकतो. सोयीस्कर नमुने घेणे सॅम्पलिंगची सर्वात सोपी पद्धत आहे, कारण उपलब्धता आणि भाग घेण्याच्या इच्छेच्या आधारे सहभागी निवडले जातात. तर आपण नमुने कसे निवडतो की इच्छा असेल त्यांना आपण घेऊ शकतो किंवा जे उपलब्ध आहेत त्यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करू शकतो. नावावरून हा नमुना कसा निवडला जातो यावर आपल्याला अंदाज येऊ शकतो. सेकंड जे आहे नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. एक्झाममध्ये क्वेश्चन्स येतात की नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगच्या पद्धती कुठल्या आहेत आणि प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगच्या पद्धती कुठल्या आहेत, किंवा ठराविक पद्धत आहे यामध्ये काय वैशिष्ट्य आहे किंवा ही पद्धत यामध्ये प्रोबॅबिलिटी मध्ये किंवा नॉन प्रोबॅबिलिटी मध्ये येते तर काय येते हे आपल्याला स्पष्ट करायचं असतं. तर यामध्ये सेकंड नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड्स मध्ये सेकंड टाइप बघूया, कोटा सॅम्पलिंग. This method of sampling is often used by market researchers. Interviewers are given a quota of subjects of specific type of attempt to recruit. नमुना घेण्याची पद्धत बऱ्याचदा बाजार संशोधनात वापरतात. मुलाखती भरतीसाठी प्रयत्न करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या विषयांचा कोटा दिला जातो. जसे की भरतीसाठी आपण सांगतो की हा पोलीस भरतीसाठी कोटा दिलेला आहे, एवढे लोकांची भरती आहे असा कोटा ठरवून दिलेला असतो. या प्रकारची सॅम्पलिंग पद्धत आपण संशोधन करताना वापरतो तेव्हा त्याला आपण कोटा सॅम्पलिंग म्हणतो. पुढचा प्रकार बघूया, जजमेंट और पर्स्पोसिव्ह सॅम्पलिंग. निर्णय किंवा हेतू नमुना. Also known as selective or subjective sampling.
This technique relies on the judgment of researchers when choosing who to ask participant. निवडक किंवा व्यक्तिनिष्ठ सॅम्पलिंग म्हणून देखील ओळखले जाणारे हे तंत्र आहे. संशोधकाच्या निर्णयावर अवलंबून आहे की कोणास सहभागी करावे. म्हणजे जजमेंट करायचं आहे आपल्या संशोधनाचा विषय निवडून. आपल्याला संशोधकाला हे निवडावं लागते की कोणाला आपल्या रिसर्चमध्ये समाविष्ट करायचं आहे, सॅम्पल म्हणून कोणाला निवडायचं आहे हा स्वतः संशोधक ठरवू शकतो. त्याच्यानंतरची पद्धत आहे स्नोबॉल सॅम्पलिंग. Snowball sampling is a method is commonly used in social sciences when investigating hard to reach groups. Existing subjects are asked to nominate further subjects known to them, so the simple increases in size like rolling snowball. Hard to reach गटांकडे तपासणी करताना ही पद्धत सामान्यतः सामाजिक विज्ञानात वापरली जाते. हा याचा कीवर्ड आहे असं आपण म्हणू शकतो. सोशल सायन्स म्हणजे सामाजिक विज्ञानात स्नोबॉल पद्धत किंवा स्नोबॉल सॅम्पलिंग पद्धत वापरली जाते. मध्यमान विषयात ज्ञान असलेल्या विषयांचे नामनिर्देशन करण्यासाठी सांगितले जाते. म्हणून या नमुना प्रकारात आकार रोलिंग स्नोबॉलप्रमाणे वाढतो. स्नोबॉलप्रमाणे याचा आकार वाढतो आणि सामाजिक विज्ञानात वापरलं जातं असं आपण याचा की फीचर्स म्हणू शकतो स्नोबॉल सॅम्पलिंगचे. आता यावरचे काही क्वेश्चन्स बघूयात आणि त्यावरचे आन्सर्स बघूयात कसे असणार आहेत. विच ऑफ द फॉलोइंग व्हेरिएबल्स कॅनॉट बी एक्सप्रेस इन क्वालिटेटिव्ह टर्म्स. खालीलपैकी कोणते परिवर्तन परिमाणात्मक शब्दात व्यक्त करता येणार नाही. आपले ऑप्शन्स आहेत सोशो इकॉनॉमिक स्टेटस सामाजिक आर्थिक स्थिती, मॅरिटल स्टेटस वैवाहिक स्थिती, न्यूमरिकल ॲप्टिट्यूड संख्यात्मक योग्यता अँड प्रोफेशनल ॲटिट्यूड व्यावसायिक दृष्टिकोन. आपला प्रश्न काय विचारला आहे की क्वांटिटेटिव्ह टर्ममध्ये यापैकी काय व्यक्त करता येणार आहे. बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत संख्याच्या आहेत त्या क्वांटिटेटिव्ह टर्ममध्ये आपल्याला एक्सप्रेस करता येऊ शकतात, पण प्रोफेशनल ॲटिट्यूड म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन जो आहे तो आपल्याला एक्सप्रेस करता येणार नाही परिमाणात्मक शब्दात. म्हणून याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे डी. प्रोफेशनल ॲटिट्यूड व्यावसायिक दृष्टिकोन हा या क्वांटिटेटिव्ह टर्ममध्ये एक्सप्रेस करता येणार नाही. द प्रोसेस ऑफ सिलेक्टिंग अ सबसेट ऑफ पॉप्युलेशन फॉर अ सर्वे इज नोन ॲज. लोकसंख्येचा उपसंच निवडण्याची प्रक्रिया एक सर्वेक्षण म्हणून ओळखले जाते. याचे ऑप्शन्स आहेत सर्वे रिसर्च सर्वेक्षण संशोधन, रिप्रेझेंटेशन प्रतिनिधित्व, ट्रँग्युलर त्रिकोण, सॅम्पलिंग म्हणजे नमुना. तर करेक्ट ऑप्शन याचा डी आहे. आपण दिलेला आहे इथं बघितलं तर सॅम्पलिंग याचं करेक्ट ऑप्शन का असणार आहे. इथे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की सिलेक्टिंग अ सबसेट ऑफ पॉप्युलेशन फॉर अ सर्वे इज नोन ॲज. म्हणजे सबसेट एखाद्या पॉप्युलेशनमधला सबसेट निवडायचा आहे सर्वेसाठी तर त्याला काय म्हणू शकतो आपण सॅम्पलिंग नमुना. आत्ताच आपण बघितलं म्हणून याचं करेक्ट ऑप्शन डी. पुढचा प्रश्न रिसर्चर्स अल्टिमेटली वॉन्ट्स द आन्सर टू अ रिसर्च क्वेश्चन टू पर्टेन टू द. संशोधकांना शेवटी उत्तर हवे आहे संबंधित एक संशोधन प्रश्न. याला काय म्हणतात. आपले ऑप्शन्स आहेत सॅम्पल नमुना, ॲक्सेसिबल पॉप्युलेशन प्रवेशयोग्य लोकसंख्या, टार्गेट पॉप्युलेशन लक्ष्य लोकसंख्या आणि वर्ल्ड म्हणजे विश्व. तर संशोधकांना संबंधित एका प्रश्नाचा निष्कर्ष काढायचा आहे किंवा प्रश्न विचारायचा आहे. अशा वेळेस कुठला गट आपण वापरतो तर तो आहे टार्गेट पॉप्युलेशन लक्ष्य लोकसंख्या. म्हणण्याचं करेक्ट ऑप्शन आहे सी. पुढचा प्रश्न बघूया. अ रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल इज इसेन्शियल इन मध्ये म्हणजे डॅश डॅशमध्ये एक प्रतिनिधी नमुना आवश्यक आहे. आपले ऑप्शन्स आहेत सर्वे मेथड सर्वेक्षण पद्धत, एक्सपेरिमेंटल मेथड प्रायोगिक पद्धत, केस स्टडी प्रकरण अभ्यास, क्लिनिकल मेथड म्हणजे क्लिनिकल पद्धत. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ए सर्वे मेथड. कारण याच्यामध्ये विचारलं आहे सॅम्पल इसेन्शियल आहेत कशामध्ये तर सर्वे मेथडमध्ये आवश्यक आहे. दिलेल्या एक ऑप्शन्सपैकी जे आहे करेक्ट ऑप्शन ते ए आहे. सर्वे मेथडसाठी रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल इसेन्शियल आहे. पुढचा प्रश्न बघूया. विच वन इज कॉल्ड ॲज नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. आत्ताच आपण बघितले प्रकार त्यापैकी मी तुम्हाला सांगितलंही होतं की कोणते प्रकार आपण प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगमध्ये वापरतो आणि कोणते नॉन प्रोबॅबिलिटीमध्ये वापरतो. त्याचा हा प्रश्न असा आहे विच वन इज कॉल्ड ॲज नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. ऑप्शन्स आहेत क्लस्टर सॅम्पलिंग क्लस्टर नमुना, कोटा सॅम्पलिंग नमुना, कोटा नमुना, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग पद्धतशीर नमुना, स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग स्ट्रॅटिफाईड यादृच्छिक नमुना. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे बी. आपण बघितले प्रकार कोटा सॅम्पलिंग ही कशामध्ये येतात नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगची पद्धत आहे. पुढचा प्रश्न बघूया. अ रिसर्च सिलेक्ट्स प्रोबॅबिलिटी सॅम्पल्स आउट ऑफ 100 द टोटल पॉप्युलेशन इट इज कॉल्ड. एक संशोधन संभाव्यतेचा नमुना म्हणून निवडतो एकूण लोकसंख्येपैकी 100 पैकी हे आहे काय म्हणतात आपण बघितलं मगाशीच कोटा सॅम्पल कोटा नमुना, सिम्पल रँडम सॅम्पलिंग एक सोपा यादृच्छिक नमुना, स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग एक पद्धतशीर नमुना. तर आपण मगाशीच बघितलं की
प्रत्येक एका नगामागे म्हणजे एक प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग इथे विचारलेली आहे. रिसर्चर सिलेक्ट प्रोबॅबिलिटी सॅम्पल्स ऑफ 100. 100पैकी टोटल पॉप्युलेशनपैकी 100 लोकांचा नमुना घेऊन जेव्हा संशोधनासाठी हे सॅम्पल्स निवडतो तेव्हा ते एक सिम्पल रँडम सॅम्पल असतात. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन काय आहे? बी. पुढचा प्रश्न आहे क्लस्टर सॅम्पलिंग इज यूज्ड वेन, म्हणजे जेव्हा क्लस्टर सॅम्पलिंग यूज होतं कधी. ऑप्शन्स आहेत पॉप्युलेशन इज स्कॅटर अँड सॅम्पल सायझेस टू केप्ट लार्ज, लोकसंख्या विखुरलेली आहे नमुनाकार मोठा ठेवावा. पॉप्युलेशन इज हेट्रोजिनस, लोकसंख्या विषम आहे. लॉंग सर्वेज निडेड, दीर्घ सर्वेक्षण आवश्यक आहे. बोथ ए अँड सी, म्हणजे अ आणि क जे ऑप्शन आहेत ते दोन्हीही. तर याचं करेक्ट ऑप्शन डी आहे. ए आणि सी जेव्हा कंडिशन असते तेव्हा क्लस्टर सॅम्पलिंग मेथड वापरले जाते, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन डी आहे. पुढचा प्रश्न बघूया. टू इन्श्युअर ॲक्युरेसी ऑफ रिसर्च द सॅम्पल शुड बी, संशोधनाची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी नमुना पाहिजे. कसा नमुना पाहिजे? टेकन रँडमली, सहजगत्या घेतलेले. फिक्स्ड बाय कोटा, कोट्याने निश्चित केलेले. रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पॉप्युलेशन, लोकसंख्येचा प्रतिनिधी. पर्पोसिव्ह म्हणजे हेतू. याचा करेक्ट ऑप्शन आहे सी, रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पॉप्युलेशन, लोकसंख्येचा प्रतिनिधी. संशोधनाची अचूकता सुनिश्चित करण्याचा नमुना कसा पाहिजे? तर तो लोकसंख्येचा प्रतिनिधी असला पाहिजे जेव्हा तो सॅम्पल म्हणून निवडतो. शेवटचा प्रश्न बघूया. रिसर्च कॅन कीप द सिम्पल साईज लो इफ पॉप्युलेशन, संशोधन आकार कमी ठेवू शकतो लोकसंख्या कशी असल्यास. तर आपले ऑप्शन्स आहेत हेट्रोजेनस विषम, इनएक्सेसिबल दुर्गम, होमोजेनस एकसंध, ऑल ऑफ द अबोव. वरील सर्व. करेक्ट ऑप्शन आहे सी, होमोजेनस. जेव्हा एकसंध लोकसंख्या असेल तेव्हाच आपण नमुना आकार सेम कमी ठेवू शकतो, कारण 10 लोकांना जो निष्कर्ष येणार आहे तोच एका व्यक्तीला येणार आहे जेव्हा त्याचा आकार किंवा वैशिष्ट्य सेम असतील, होमोजेनस असतील त्या सगळ्या व्यक्ती, त्यावेळेस याचा ऑप्शन सी बरोबर आहे. आजचे प्रश्न आणि आजचं सॅम्पलिंग मेथड बघितलं आपण रिसर्च मेथॉलॉजी टॉपिकवर. नेक्स्ट लेक्चरमध्ये देखील आपण रिसर्च मेथॉलॉजीवरती एक टॉपिक घेऊया आणि त्यावर असे सॅम्पल क्वेश्चन्स किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन्स घेऊयात. थँक्यू.